नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सैनिक विकास माध्यमिक विद्यालय फौजी आंबवडे यांच्या संगणक शिक्षण मालिकेमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण संगणकातील अतिशय उपयोगी माहिती पाहणार आहोत. आज आपण संगणकातील अतिशय उपयोगी कार्यक्रम शिकणार आहोत. या कार्यक्रमाचे नाव आहे MS वर्ड. MS वर्डच्या मदतीने आपण मजकूर लिहू शकतो, त्याला सुंदर बनवू शकतो, चित्रे घालू शकतो, दस्तऐवज सेव्ह करू शकतो आणि पुन्हा उघडू शकतो. चला तर मग MS वर्ड शिकण्याचा हा सुंदर प्रवास सुरू करूया. MS वर्ड म्हणजे काय? विद्यार्थी मित्रांनो, MS वर्ड हा मजकूर लिहिण्यासाठी वापरला जाणारा एक लोकप्रिय कार्यक्रम आहे. जसे आपण वहीमध्ये निबंध, अर्ज किंवा माहिती लिहितो, तसेच संगणकावर मजकूर लिहिण्यासाठी MS वर्ड वापरले जाते. MS वर्डमध्ये आपण अक्षरे टाईप करू शकतो, त्यांचा आकार बदलू शकतो, रंग बदलू शकतो आणि आपले लिखाण आकर्षक बनवू शकतो. MS वर्ड कसे उघडायचे? आता आपण पाहूया MS वर्ड कसे उघडायचे. सर्वप्रथम संगणकाच्या स्क्रीनवरील स्टार्ट बटनावर क्लिक करा. त्यानंतर दिसणाऱ्या यादीतून मायक्रोसॉफ्ट वर्ड निवडा. मायक्रोसॉफ्ट वर्डवर क्लिक केल्यानंतर MS वर्ड कार्यक्रम सुरू होतो आणि आपल्याला नवीन दस्तऐवज तयार करता येतो. MS वर्ड विंडो. MS वर्ड उघडल्यानंतर आपल्याला त्याची विंडो दिसते. या विंडोमध्ये काही महत्त्वाचे भाग असतात. वरचा भाग म्हणजे टायटल बार. येथे दस्तऐवजाचे नाव दिसते. त्याखाली रिबन असते. रिबनमध्ये होम, इन्सर्ट, डिझाईन, लेआउट असे वेगवेगळे टॅब असतात. मधला मोठा पांढरा भाग म्हणजे डॉक्युमेंट एरिया. येथे आपण मजकूर लिहितो. डॉक्युमेंट एरिया. विद्यार्थी मित्रांनो, MS वर्डमधील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे डॉक्युमेंट एरिया. हा पांढरा भाग कागदासारखा दिसतो. याच भागात आपण आपला मजकूर टाईप करतो. निबंध, पत्र, अर्ज, प्रकल्प किंवा कोणतीही माहिती लिहिण्यासाठी आपण डॉक्युमेंट एरिया वापरतो. टायपिंग. आता आपण टायपिंगबद्दल शिकूया. टायपिंग म्हणजे कीबोर्डच्या मदतीने संगणकावर अक्षरे लिहिणे. MS वर्डमध्ये कर्सर जिथे दिसतो तिथून मजकूर लिहायला सुरुवात होते. उदाहरणार्थ आपण लिहू शकतो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. टायपिंग करताना शांतपणे आणि योग्य अक्षरे दाबून लिहावे. एंटर की. विद्यार्थी मित्रांनो, एंटर कीचा वापर नवीन ओळ सुरू करण्यासाठी केला जातो. जर आपण एक वाक्य लिहिले आणि नंतर एंटर की दाबली तर कर्सर पुढच्या ओळीवर जातो. यामुळे आपले लिखाण नीटनेटके आणि वाचायला सोपे दिसते. म्हणून परिच्छेद बदलण्यासाठी किंवा नवीन ओळ सुरू करण्यासाठी एंटर की वापरावी. स्पेस बार. आता आपण स्पेस बारबद्दल पाहूया. स्पेस बार ही कीबोर्डवरील लांब कड असते. शब्दांमध्ये जागा देण्यासाठी स्पेस बार वापरली जाते. उदाहरणार्थ, भारत एक सुंदर देश आहे. या वाक्यात प्रत्येक शब्दामध्ये जागा आहे. जर स्पेस बार वापरली नाही तर सर्व शब्द एकत्र दिसतील आणि वाचायला अडचण येईल. फॉन्ट साईज. विद्यार्थी मित्रांनो, फॉन्ट साईज म्हणजे अक्षरांचा आकार. MS वर्डमध्ये आपण अक्षरे लहान किंवा मोठी करू शकतो. महत्त्वाचे शब्द किंवा हेडिंग मोठ्या आकारात लिहिल्यास ते उठून दिसतात. होम टॅबमध्ये फॉन्ट साईज पर्याय वापरून आपण अक्षरांचा आकार निवडू शकतो. मोठा मजकूर लक्ष वेधून घेतो
आणि लहान मजकूर सामान्य माहिती लिहिण्यासाठी उपयोगी असतो. फॉन्ट कलर. आता आपण फॉन्ट कलर शिकूया. फॉन्ट कलर म्हणजे अक्षरांचा रंग बदलणे. MS वर्डमध्ये आपण मजकूर लाल, हिरवा, निळा, केशरी किंवा इतर रंगात करू शकतो. रंग वापरल्याने मजकूर आकर्षक आणि लक्षवेधी दिसतो. परंतु रंगांचा वापर योग्य प्रमाणात करावा, म्हणजे दस्तऐवज सुंदर आणि वाचायला सोपा राहील. बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन. विद्यार्थी मित्रांनो, MS वर्डमध्ये मजकूर आकर्षक करण्यासाठी 3 महत्त्वाचे पर्याय आहेत: बोल्ड, इटॅलिक आणि अंडरलाईन. बोल्ड केल्याने मजकूर जाड दिसतो. इटॅलिक केल्याने मजकूर तिरपा दिसतो. अंडरलाईन केल्याने मजकुराखाली रेघ येते. हे पर्याय वापरण्यापूर्वी मजकूर सिलेक्ट करावा आणि नंतर योग्य पर्यायावर क्लिक करावे. टेक्स्ट सिलेक्ट मजकूर निवडा. आता आपण मजकूर निवडणे म्हणजेच टेक्स्ट सिलेक्ट शिकूया. एखादा मजकूर संपादित करायचा असेल, कॉपी करायचा असेल, कट करायचा असेल किंवा त्याचा रंग आणि आकार बदलायचा असेल तर आधी तो मजकूर सिलेक्ट करणे आवश्यक असते. माऊसने मजकुराच्या सुरुवातीला क्लिक करा. बटन दाबून ठेवा आणि शेवटपर्यंत ओढा. निवडलेला मजकूर निळ्या रंगात दिसतो. कॉपी आणि पेस्ट. विद्यार्थी मित्रांनो, कॉपी म्हणजे मजकुराची प्रत तयार करणे. पेस्ट म्हणजे ती प्रत दुसऱ्या ठिकाणी लावणे. सर्वप्रथम मजकूर सिलेक्ट करा. नंतर होम टॅबमधील कॉपीवर क्लिक करा किंवा कीबोर्डवर Ctrl+C दाबा. ज्या ठिकाणी मजकूर लावायचा आहे तिथे कर्सर ठेवा आणि पेस्टवर क्लिक करा किंवा Ctrl+V दाबा. चित्र घालणे. /insert picture. MS वर्डमध्ये आपण चित्रही घालू शकतो. चित्र घातल्याने दस्तऐवज अधिक आकर्षक आणि समजण्यास सोपा होतो. चित्र घालण्यासाठी इन्सर्ट टॅबवर क्लिक करा. त्यानंतर पिक्चर्स पर्याय निवडा. आपल्या संगणकातील योग्य चित्र निवडा आणि इन्सर्ट बटनावर क्लिक करा. चित्र दस्तऐवजात दिसू लागते. डॉक्युमेंट सेव्ह करा. विद्यार्थी मित्रांनो, आपले काम सुरक्षित ठेवण्यासाठी दस्तऐवज सेव्ह करणे खूप महत्त्वाचे आहे. सेव्ह करण्यासाठी फाईल टॅबवर क्लिक करा. नंतर सेव्ह किंवा सेव्ह एज निवडा. दस्तऐवजाला योग्य नाव द्या आणि योग्य फोल्डर निवडा. सेव्ह बटनावर क्लिक केल्यावर आपला दस्तऐवज संगणकात सुरक्षित राहतो. कीबोर्डवर Ctrl+S दाबूनही आपण दस्तऐवज सेव्ह करू शकतो. डॉक्युमेंट ओपन करा. आता आपण सेव्ह केलेला दस्तऐवज पुन्हा कसा उघडायचा ते पाहूया. MS वर्ड सुरू करा. फाईल मेनूमध्ये जा आणि ओपन पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर ज्या फोल्डरमध्ये दस्तऐवज सेव्ह केला आहे तो फोल्डर निवडा. आपला दस्तऐवज निवडा आणि ओपन बटनावर क्लिक करा. अशा प्रकारे आधी तयार केलेला दस्तऐवज पुन्हा उघडता येतो. प्रात्यक्षिक. माझी शाळा. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण छोटा सराव करूया. MS वर्डमध्ये माझी शाळा या विषयावर 5 ओळी लिहा. तुमच्या शाळेचे नाव, शाळेतील वर्गखोल्या, शिक्षक, प्रयोगशाळा आणि शाळेचे वातावरण याबद्दल लिहा. हा सराव केल्याने टायपिंग, स्पेसिंग आणि पॅराग्राफ लिहिण्याचा सराव होईल. आज आपण काय शिकलो? चला, आता आपण आजचा धडा थोडक्यात पाहूया. आज आपण
MS वर्ड म्हणजे काय ते शिकलो. MS वर्ड कसे उघडायचे ते पाहिले. टायपिंग, एंटर की, स्पेस बार यांचा वापर समजून घेतला. फॉन्ट साईज, फॉन्ट कलर, बोल्ड, इटॅलिक आणि अंडरलाईन वापरून मजकूर सुंदर कसा करायचा ते शिकलो. तसेच कॉपी, पेस्ट, इन्सर्ट पिक्चर, सेव्ह आणि ओपन हे पर्यायही शिकले. अभिनंदन, अभिनंदन. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आज MS वर्डचा महत्त्वाचा धडा यशस्वीपणे पूर्ण केला आहे. आता तुम्ही संगणकावर मराठी मजकूर लिहू शकता, त्याला सुंदर बनवू शकता, चित्र घालू शकता आणि दस्तऐवज सेव्ह करू शकता. नेहमी सराव करा, नवीन गोष्टी शिका आणि डिजिटल ज्ञान वाढवा. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या संगणक शिक्षणाच्या धड्यामध्ये. शिका, समजा आणि प्रगती करा.